अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 19. परशुराम जन्म. पित्राज्ञेने परशुरामकृत मातेचा व बंधूंचा नाश व पितृकृपेने माता व बंधूंचे पुनरुज्जीवन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे शिष्या ऐक, आता शंकरे अवतार धरिता. स्वये अवतरे पर्वतसुता, झाली सुता रेणुराजाची. रेणुका नामे पुण्यखाणी, शिवध्यानाहुनी मनी न आनी. तोची जमदग्नी जानुनी, अनुदिनी चित्ती तच्चरण. तर गुरु संदीपकाला सांगता आहेत, आता शंकराने कोणाचा अवतार घेतलेला आहे, तर जमदग्नी ऋषींचा अवतार म्हणजेच शंकर. आणि हे जेव्हा पार्वतीला कळालं तेव्हा तिने सुद्धा आता रेणुका मातेचा अवतार घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि ती रेणुराजाच्या पोटी आलेली आहे जन्माला. तर तिचं नाव काय? रेणुका. तिचा निर्धार जाणून राजा संतोषून जमदग्नीला बोलावून कन्यादान देता झाला. आणि अशा प्रकारे तिने मनात ठरवलं की शिवाशीच लग्न करायचं. म्हणून शंकर कोण? तर जमदग्नी. आणि मग तिने सांगितलं पित्याला की मला ह्या ऋषींशी लग्न करायचं. आणि मग त्यांचं कन्यादान झालेलं आहे. रेणुका साक्षात पार्वती धरिता जमदग्नीने हाती. हृष्ट होनी अतिप्रीती सेवा करी तयाची. मग आश्रम करुणी जमदग्नी राहिला वनी. अग्निहोत्र घेऊनी तपाचरोनी राहिला. आणि मग त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर दोघंही आनंदित झालेले आहे. आणि त्यांचा गृहस्थाश्रम एका आश्रमामध्ये सुरू झालेला आहे. अशा प्रकारे ते ऋषी जप तप करत होते, अग्निहोत्र करत होते आणि एका आश्रमात राहत होते. रेणुका ती पतिव्रता धरून या पतीच्या चित्ता. अनुकूल वागे सर्वथा माथा तुकविती जिला देवी. तिला झाले 4 पुत्र, सर्व ही परमपवित्र. झाले पूज्य सर्वत्र पितृसेवा तत्परते. आणि मग त्यांना 4 मुलं झालेली आहेत. पहिला वसुमंत, दुसरा वसु, तिसरा सुयशेन, चौथा विश्वावसु. चौघेही धर्मविश्वासू, वेदशास्त्र पारंगत. जो देवी प्रार्थिला हरी, तो ये रेणुकेचे उदरी. स्वये अवतार धरी भक्त कैवारी स्वयंभू जो. आणि त्यांच्यामध्ये विष्णूंना जो अवतार घ्यायचा होता या सहस्रबाहू अर्जुनाचा वध करण्याकरता, तर प्रत्यक्ष विष्णूंनी हिच्या पोटी अवतार घेतलेला आहे रेणुका मातेच्या. वैशाख शुक्ल तृतीयेसी सिंहलग्नी माध्यान्ह समयासी. अवतार धरी ऋषिकेशी भार्गव राम नामे 6वा जो. आणि मग विष्णूचा जो 6वा अवतार आहे परशुराम म्हणजे भार्गवराम, तर 6वा अवतार जो आहे तो हिच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षतृतीयेच्या दिवशी माध्यान्ह समय आलेला आहे जन्माला. भृगूच्या वचनानुसार क्षत्रिय असा झाला परशुधर. पढून या वेदशास्त्र ब्रह्मचर्य वागत असे. ते भृगु ऋषींनी सांगितलेलं होतं ना, तुला मुलगा होईल ब्राह्मण, पण नातू तुझा क्षत्रिय होईल म्हणे. त्या वचनाप्रमाणे हा ब्राह्मणाच्या पोटी आलेला आहे, पण तो क्षत्रियासारखा वागत होता. तपश्चर्या करून शिवाचे मन तोषवून, धनुर्वेद पढून शस्त्रास्त्री निपुण झाला. शिवाची आज्ञा घेऊन पितृगृही येऊन माता पितरा सेवून विनीत होऊन राहिला. आणि त्यांनी तपश्चर्या पण केली आणि शस्त्रास्त्रांचं धनुर्विद्या वगैरे जे काय ज्ञान असतं ते त्यांनी हे केलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे. राम हा परमधार्मिक, जो माता पितृसेवक. ज्याला मानिती ऋषी लोक, जो विवेक संपन्न. जो स्वये नारायण पुत्रपणा पाहून सेवा करी अनुदिन. गौरीहर रूप माते पित्र्यांची. आणि अशा प्रकारे तो धार्मिक वृत्तीचा होता आणि मातापित्यांची सेवा करायचा, ज्याप्रमाणे शिवपार्वती मानून त्यांना. नित्यवनी जाऊन समित पुष्पादी फळादी आणून, देई सन्निध राहून आज्ञावचन न उल्लंघी. आणि मग तो रोज त्यांची सेवा करायचा, वनात जायचा, फुलं फळं काय समिधा जे काय लागत असेल त्यांना ते आणून द्यायचा आणि पित्याच्या आज्ञेत राहायचं ते
राम परशुराम. जमदग्नी पवित्र अनुकूल जाला कलत्र, स्वाधीन वागती चारी पुत्र, अग्निहोत्र नित्य चालवी. तर चारी मुलं त्यांच्या आज्ञेत राहायचे. रेणुका ती एके दिवशी करावया स्नानासी, आली एकली नदी तीरासी, चिंती मानसी पतिते. गंधर्व राजा त्या गंगेत, सवे स्त्रिया घेऊनी बहुत, आला क्रीडा करीत मदोन्मत्त गजजेवी. सर्व स्त्रिया सुकुमारी, भूषणे लेवनी नाना परी, निशंकपणे जलांतरी क्रीडा करीती मदभरे. सुगंधी पुष्पे घवघवीती, सुगंधी बहुदूर पसरती, भ्रमर तेथे धाव घेती, गुंजारव करती मदभरे. गजरे तुरे हार शोभिती ज्यांच्या अंगावर, रत्नजडित अलंकार याही शरीर विराजे ज्यांचे. चंदन कस्तुरी लिंपून, उत्तमे टिळे चर्चून, दिव्य वस्त्रे पांघरून, स्त्रियांशी रममान होतसे. तसे ते क्रीडा कौतुक, पाहता रेणुकेला हरिख, वाटोनी लावी तिकडे आख, म्हणे सुख उत्तम ह्यांचे. तर गंधर्व राजा होता. एके दिवशी ही रेणुका रोज गंगेवर स्नानाला जायची. तर एक दिवशी ती नदीवर आंघोळीला आलेली असताना तिने पाहिलं तर गंधर्व राजा गंगेमध्ये स्नान करत होता आणि त्याच्या भरपूर स्त्रिया होत्या आणि त्यांच्याबरोबर तो क्रीडा करत होत्या. कसा तर एखादा हत्ती जसा क्रीडा करतो हत्तींचं बरोबर, त्याप्रमाणे हा त्याचं चाललं होतं. आणि त्याच्या ज्या स्त्रिया होत्या त्या अशा सुकुमारी नाजूक अशा होत्या. त्यांच्या अंगावर नाना प्रकारचे अलंकार, हार गजरे फुले छान होते त्यांचे. तसेच बहुमूल्य असे अलंकार होते आणि हे होते वस्त्रभूषण सर्व होते त्यांच्याकडे. आणि इतके की त्यांचा चंदनाचा आणि कस्तुरीचा सुगंध सुटलेला होता. आणि हे ते त्यांचं जे क्रीडा चाललेली होती ती ही बघत होती आणि तिच्या मनात विचारायला, अरे किती सुख आहे म्हणे यांच्याकडे म्हणे, असं ती मनात फक्त तिने विचार केला रेणुकेने. दैवाची विचित्र गती, मोठमोठे ही भुलती, पहा हे परमसती, जगती माझी विख्यात, जिने आपुले वस्त्रातून, पाणी आणिता बांधून, न पाझरे त्यातून, जीवन बिंदू एकही. तर अशी ही रेणुका होती की जी घरी येताना पदरामध्ये पाणी आणायची ऋषींना संध्येसाठी. तिच्या वस्त्रातून एक थेंबसुद्धा पाणी गळत नव्हतं. तर ती त्या दिवशी तर तिने त्यांचं कौतुक बघितलं. ते क्रीडा बघितल्यावर जे पाणी घ्यायची तर ते तिच्या पदरामध्ये पाणी टिकत नव्हतं. पातिव्रत्य जिचे असे, स्वप्नीही परमुखा न पाहतसे, ती भुलोनी अवलोकितसे, तसे ते खेळ परपुरुषांचे. तर ती एवढी पतिव्रता होती, ती कोणाकडे वरमान करून बघत नव्हती. आणि त्या दिवशी तिने तिच्या म्हणजे परपुरुषाचं खेळ बघत राहिली म्हणे ती. तेने पातिव्रत्य न्यून झाले, तत्क्षणी तिचे मन भ्याले, म्हणे म्या हे काय केले, केवी झाले वरते नेत्र. तर मग तिच्या लक्षात आलं की अरे आपण काय करतोय, आपलं पातिव्रत्यामध्ये जे पुण्य होतं ते कमी झालेलं आहे आणि आता मी कधीच वर बघत नाही, तर आज माझ्या हातून ही चूक कशी झाली असं तिला वाटायला लागलं. आता खचित माझा पती, मला सोडील हे निश्चिती, आता माझी काय गती, अंतरती उभय लोक की, कटकटा माझ्या दुर्दैवा, का धरविसी दुर्भागा. हर हरा महादेवा, परमेश्वरा देवा, माझ्या धवा कोपन येऊ. आणि मग ती मनात एकदम चिंता करायला लागली आणि मग म्हणायला लागली, काय माझं दुर्भाग्य म्हणे, मी असं का केलं, आता माझा पती मला सोडून देईल आणि पतीचे चरण माझ्यापासून लांब जातील आणि संतापतील म्हणे माझे पती. अशी भयभीत होन मस्तकी जल घेऊनी, परतली रेणुनंदनी निज सदनी पातली. तव द्वारी जमदग्नी, साक्षात दिसे जमदग्नी, रेणुकेसी पाहुणी, मनी सर्व समजे जो. आणि मग तिने पटकन डोक्यावर पाणी घेतलं आणि निघालेली आहे. आणि आली तर ते पती तिचे दारात उभेच होते चिडलेले. ते आधीच त्यांचं नाव जमदग्नी आणि त्यात आणखीन ते संतापल्याने अजून जमदग्नीचा अवतार दिसत होता. म्हणे ही धैर्यापासून भ्रष्ट झाली म्हणून, ब्राह्मी लक्ष्मी जाऊन अशी दीनमुखी झाली. मुनी कोपायमान होऊन नाना परी धिक्कारून, म्हणे सुटले हे सदन, न दावी वदनत मला तू. आणि ते दारात उभेच होते आणि ते लगेच चिडले आणि ते सांगायला लागले, निघ म्हणे इथून तू आजपासून तुला या आश्रमात जागा नाही आहे म्हणे, असं सांगायला लागले तिला. मुनी कोपायमान होऊन नाना परी धिक्कारून, म्हणे सुटले हे सदन, न दावी वदन मला तू. मी तरी दरिद्री ऋषी
राखपासोनी अंगासी सदा असे वनवासी वल्कलासी सेवून. माझ्याकडे काय? माझ्याकडे काहीच नाही. मी असा भिकारी आहे म्हणे, दरिद्री आहे. मग फक्त अंगाला राख फासून राहतो आणि हे वल्कल नेसून राहतो म्हणे, काहीच नाही माझ्याकडे. तू जा म्हणे, तू इथे नको येऊ, मला तोंड दाखवू नको. येथे कंदमुळं फळे आमुचा आहार तुला कळे. तो तरी वेळोवेळे आमान मिळे भक्षावया. चंपक पुष्पे मालती सेवंती बकुल जाती. ते येथे स्वप्नीही न दिसती वाटेल खंती तुझे येथे. म्हणे इथं काय तुला खायला प्यायला काही मनासारखं नाही म्हणे. आम्ही काय कंदमुळं खातो, फळं खातो म्हणे, आणि ते सुद्धा आम्हाला काही वेळा वेळेवर मिळत नाही. त्याचप्रमाणे फुलं बिलं काय शेवंती बकुळ जा काय ते फुलं आम्हाला स्वप्नात दिसत नाही, तर तुला कुठून आणून देऊ म्हणे. तर त्याबद्दल तुला न्यूनता वाटत असेल, मनात तुझ्या खंती असेल तर जा म्हणे इथून. येथे पलंग बिछाने शिळेचे करुण निजणे. अंगराज धुळविणे कोण जाणे आश्रमी. येथे वास केल्यावरी तुझं कष्ट होतील भारी. हो मधुम घेता नेत्री ढळढळा वारी वाहेल. कोण हे कष्ट सोशील तुला जेथे सुख होईल. तेथे त्वा जावे खुशाल नाना ख्याल करावया. तर इथं पलंग बिछाने गाद्या बिद्या इथं काहीच नाही म्हणे. इथं आम्ही दगडावर झोपतो, धुळीमध्ये लोळतो. इथं ह्या आश्रमात असंच आहे म्हणे. आणि तू जर इथून निघून गेली आणि इथं आणखीन काय आहे, होमाचा धूर आहे म्हणे, तो तुझ्या डोळ्यात जातो, तो डोळ्यांना त्रास होतो. तर त्याच्यापेक्षा तू आता इथून निघून जा म्हणे, फार कष्ट होत आहेत म्हणे तुला. कोण हे कष्ट सोशील तुला जेथे सुख होईल. तेथे त्वा जावे खुशाल नाना ख्याल करावया. राजाचे धरता पाठ तुझे नीट भरेल पोट. हाती मिळतील पाटल्या गोट डोईवर मोठ न येईल. जरी राजा सवे नांदसी सर्व सुख पावसी. सुखाने क्रीडा करसी कायसा येशी आता येथे. तर तुला इथं नाही राहायचं ना, जा म्हणे, तो राजाच्या मागे जा. तू तिथं गेली तर तुला पोटभर अन्न मिळेल, पाटल्या गोट दागदागिने असे काही सगळं मिळतील. आणि हे धान्य केर कचरा गौऱ्या जे काय असेल त्याचं गाठोडं तुला डोक्यावर मिरवायची गरजच नाही ना म्हणे. निघ म्हणे इथून तू आता आणि राजाबरोबर संसार कर म्हणे. त्वा जावे माघारा उलंडून देई या द्वारा. आता मला नको तुझा वारा जाई जारा लक्ष्मी. तर तुझा तो यार आहे म्हणे, त्याच्याबरोबर तू निघून जा आणि मी तुला आता इथून उमरा ओलांडू देणार नाही, तू निघ म्हणे. जाये करता जाया न होतसे प्रिया. आपुल्या कामा जाया प्रिया वदे श्रुती या वचना ते. नाते आज जे तुटले तुझे हे मन विटले. माझ्यापासून सुटले नटले जे पररंगी. तुला वीट आलाय म्हणे माझा आणि तू जा म्हणे त्याच्याबरोबर, तुला आमचा कंटाळा आलेला आहे म्हणे. असं ते ऋषी तिला धिक्कारून बोलतायत. पररंगी रंगे जो नारी तिला तत्काळ टाकावी दुरी. असा विचार चतुरी निर्धारीला सत्य तो. तेव्हा आता त्वा जावे वाटेल त्या पंथा धरावे. आवडे त्या पुरुषा भजावे हे समजावे सत्यवचन. तर आता जी स्त्री जिचं लक्ष बाहेर आहे तर त्या स्त्रीला लगेच टाकून द्यावं म्हणे, असा वेदांमध्ये सांगितलेले. तर तू आता जा म्हणे इथं आणि तुला ज्या पुरुषाकडे जायचं त्याच्याकडे जा म्हणे. असे अवाच्य बोलूनी थरथरा कापे रेणुनंदिनी. खिन्न झाली भ्याली मनी काही न सुचोनी गडबडली. नेत्री ढळढळा वाहे पाणी मुख गेले वाळोनी. अंगी धर्म सुटोनी भिजोनी गेले वस्त्र तिचे. ती बिचारी खाली मान घालून सारखी रडत होती आणि तिला काय करावं हे सुचत नव्हतं. बोलू जाता शब्द न उमटे बुद्धी सर्वथा खुंटे. गहीवरे गळा दाटे सुटे वस्त्र अंगावरुणी. पुढे जाऊनी न उचले पुढे पाऊल न उचले. संतापे अंग जळाले सर्वही धैर्य वळले. सौंदर्य वाळले तत्काळ. इतकी हताश झालेली आहे आणि खाली मान घालून नुसती रडत होती ती. लाकुडाची पुतळी जशी निश्चल राहे तशी. रेणुका उभी दारासे जमदग्नी तिसी पुन्हा वदे. टवळे न जावी जाशी येथून तरी तुझा घेईन प्राण. माझा कोप दारुण नेनसी कठीण मन माझे. तर ती जागेवरून हालत नव्हती, जशी काही एखादी लाकडाची बाहुली त्याप्रमाणे उभीच होती. तेव्हा ते अजून तिला टवळे बिवळे म्हणून धिक्कार करताय आणि सांगताय तू आता इथून निघ नाही तर तुला मारून टाकेल म्हणे. जा जा येथुनी सत्वर माझा कोप अनिवार. असे बोलता मुनीश्वर मनी विचार करीनारी. एकदा चुकोन घडला अन्याय मी पतीचे न सोडीन पाय. होय अपाय किंवा उपाय येथून न जाय माघारा. ती मनात विचार करते की एवढे माझे पती संतापले माझ्यावर, पण एकदाच माझ्याकडून चूक झाली म्हणे, तरीसुद्धा मी आता इथून काही माझा अपाय हो नाही तर त्याच्यावर काही उपाय हो, मी आता इथून काही जाणार नाही म्हणे. जरी पती मारिल तरी पाप जाईल दुर्गती पुढे न होईल असे निश्चळ करी म्हण. आणि
जरी मला माझ्या नवऱ्याने मारलं तर माझ्या पापाचं क्षालनच होईल म्हणे, असा मनात विचार केला आणि तिथेच उभी राहिली ती. पुनः पुन्हा सांगता ती माघारा न फिरता, हा कमारी श्रेष्ठ सुता वसुमंता जमदग्नी. पितृवचना ऐकत आला तेथे वसुमंत, जमदग्नी तया म्हणत कोपयुक्त होनी. आणि मग तो विचार करून परत ती काही जात नव्हती. आणि मग यांनी काय केलं, मनात विचार केला आणि मोठ्या मुलाला हाक मारलेली आहे. वसुमंत जो होता त्याला बोलवलेलं आहे त्या जमदग्नी ऋषींनी. पुत्रा इने केले पाप, त्यामुळे झाला मला ताप. इची मान शीघ्र काप, काप आणू नको अंगी. ऐकून तात वचन, ताताचे पाय धरून म्हणे कोपाचे करा शमन, एवढा कोप न करावा. तर ते मुलाला बोलवत आहे आणि त्याला सांगितलं हिनी पाप केलेलं आहे म्हणे, त्याच्यामुळे मला खूप संताप आलेला आहे, तर तू हिची मान कापून टाक आणि हिला प्रायश्चित्त कर म्हणे. तर ते वडिलांचं बोलणं ऐकून त्या मुलाने लगेच त्याचे पाय धरलेले आहे ऋषींचे. नमातु परदैवतम एवं चेच्छास्त्रसम्मतं, तर्ह्यया हननाशाश्वतं हतं दुर्गतं ह्यभुवनेयम. तर तो सांगतोय आईसारखं श्रेष्ठ दुसरं दैवत नाही म्हणे, हे शास्त्राचं वचन आहे. तर हिला जीवे मारलं तर मला कायमची दुर्गती भोगावी लागेल म्हणे, आणि मला सदैव नरकात पडून राहावं लागेल, म्हणून मी काही हिला मारणार नाही, असं तो मुलगा वडिलांना सांगतोय आहे. असे वदता तनय, बापा वाटला अनय, म्हणे याला झाला स्मय, मला न्याय शिकवितो हा. तर मग म्हणे हा रे, हा तर मला शहाणपणा शिकवायला लागला, याला गर्व झालेला आहे म्हणे. आणि ठीक आहे म्हणे. पितुर्जीवतो वाक्यकरणात, पुत्रस्य पुत्रत्वमिति वचनात, अद्य तद्दुल्लंघनात कुर्यात भस्मत्वात त्वामहम. तर पिता जिवंत असेपर्यंत त्याची आज्ञा मानावी, यात पुत्राचे पुत्रत्व सिद्ध होते, असं हे वचन आहे. आणि याने आज माझं वचन उल्लंघन केलं, त्यामुळे तुला मी जाळून भस्म करतो म्हणे, असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या मुलाला. असे कोपे बोलून तया म्हणे तुझा जळून, असे बोलून शापवचन क्रूर लोचन पाहे तया. आणि मग अग्नीसारख्या डोळ्यांनी बघितलेले त्याच्याकडे आणि त्याला जाळून टाकलेलं आहे त्या मुलाला. तत्काळ तो गेला जळून, मग वसूला बोलावून म्हणे हिचे शिर छेदून टाकून देई सत्वरा. मग दुसऱ्या मुलाला बोलवलं वसूला. वसू म्हणे ऐकत आता, पितुक्षतगुणम माता, अशी असे शास्त्र वार्ता, मी अन्यथा केवी मारू. दुसऱ्या मुलाला बोलवल्यानंतर तो सांगायला लागला, माता ही पित्यापेक्षा शतपटीने श्रेष्ठ आहे म्हणे, मग मी हिला का मारू म्हणे. असे त्याचे वचन ऐकता त्यावरी कोपोन, म्हणे तू जा जळून त्वरे लक्षुन अग्रज मार्गासी. तर म्हणे आता तू पण जळून जाय म्हणे, जसा तुझा मोठा भाऊ गेला ना जळून, त्याच्या मागे तू पण जा म्हणे, असं सांगून त्याने त्यालाही जाळून टाकलंय. असे म्हणता तो जळाला, तेने परी विश्वा वसूला, सुषेनालाही जाळला तया वेळा मुनीने. अशा प्रकारे चारी मुलं जळून गेलेली आहेत. चौघे गेले जळून, परी दुःखित न झाले मन, म्हणे परशुराम अजून वनातून का नये. आणि मग मनात विचार करता आहे की अजून परशुराम कसा आला नाही म्हणे. तव समिधा दर्भ घेऊन हाती परशु धरून, द्वारी पातला नंदन हृदय नंदन केवळ जो. मग राम आलेले आहेत तिथं, परशुराम आलेले आहेत. म्हणे रामा ही तुझी माता करी महादुष्कृता, हिचे शिरसो तोड म्हणता तुझी बंधुता नायके. म्या शाप देऊन तुझे बंधू टाकले जाळून, तू पितृभक्त जाणून तुला सांगतो ऐका आता. तर म्हणे हे तुझी आई म्हणे ती फार मोठं पाप केलेलं आहे, आणि तिचं शिर यांना तुझ्या भावांना तोडायला सांगितलं, पण हिचं कोणीच ऐकलं नाही म्हणे माझं, म्हणून मी तुझ्या भावांना भस्म करून टाकलं. आता मी तुला सांगतो, तर तू आता हिला मारून टाक म्हणे. हा परशु उचलून इचे शिर छेदून, टाकिता माझे मन समाधान होईल. ऐकताची पितृवचन तत्काळ परशु मारून, मातेचे शिर छेदून टाकी कठोर मन ज्याचे. आणि फक्त वडिलांनी सांगितलं हिची मान कापून टाक, तर लगेच उचलली परशु आणि लगेच धडा वेगळं केलेलं आहे. काय छाती ही तयाची, दगडाने मढविली की लोहाची, मान तोड म्हणता द्रवनयेची, मनोनी होय तोची महाक्रूर. पुढे क्षत्रियांचा निरविन्वय, करील हे नोहे आश्चर्य, मातृशिरच्छेदी त्याचे धैर्य, कधीतरी अस्तमय होय की. तर काय म्हणे याची छाती दगडाची आहे का लोखंडाची आहे, की त्याला एवढी सुद्धा माया आली नाही, त्याने पटकन तिचं शिरच्छेद करून टाकलेला आहे. हा नक्कीच पुढे क्षत्रियांचा नाश करेल म्हणे. झट दिशी परशु मारुणी,
चट दिशी मान तोडुनी पट दिशी टाकिली पाडुनी खट दिशी मेदिनीवरी पडे. आणि पटकन परशू काढले आणि त्याची मान खटकन टाकलेली आहे जमिनीवर. शिर तुटता चळचळा रक्त वाहे भळभळा. जरी राम पाहे डोळा त्याचा गळा न दाटे. पाहुनी त्याचे शौर्य ओळखुनी औदार्य. ऋषी म्हणे हा न होय अनार्य परम आर्य पितृभक्त. मग त्यांनी अशा प्रकारे तिची मान कापल्यानंतर रक्त निघतंय तरी त्याला काहीच वाटलं नाही. मग शांत होऊनी मुनी रामा ते आलिंगुनी. म्हणे शाब्बास तू पितृवचनी पूर्ण विश्वास ठेविशी. माते मातेविषयी स्नेह न धरला. पाप पुण्याचा विचार न केला. तेने मला आनंद झाला हो तू भला त्रिलोकी. तर शाब्बास म्हणे तूच खरा पितृभक्त आहे. आईविषयी तुला काहीच वाटलं नाही तर हे पाहून मला खूप आनंद झालेला आहे म्हणे. मी झालो प्रसन्न तुला देतो वरदान. असे ऐकोनी मुनिवचन राम वंदुनी वर मागे. ताता माता हे उठावी भ्रातृचतुष्टयी वाचवावी. मला चिरंजीविता असावी नसता स्मृती मातृवधाची. मग ते जमदग्नी सांगायला लागले की मी तुला हे झालेलो आहे म्हणे, तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे तर तुला काय पाहिजे ते मागून घे म्हणे. मग त्यांनी सांगितलं माझे भाऊ जो तुम्ही जाळून टाकले हे त्यांना उठवा आणि आईला पण उठवा म्हणे. आणि मला चिरंजीवता प्राप्त व्हावी आणि मी जे आईचा वध केलेला आहे तर मातृवधाची मला आठवणसुद्धा म्हणजे मी विसर पडावा म्हणे मी मातृवध केला असं. मिळावा सर्वत्र विजय कधी न यावा अपाय. म्या व्हावे सदा अजय दीर्घ आयुष्य असावे. तर मी चिरंजीव व्हावं मला सगळीकडे विजय प्राप्त व्हावा आणि दीर्घ आयुष्य लाभावं म्हणे मला. असे मागता रामाने मग तथास्तु मुनी म्हणे. तुला कळी काळाचे नभेने चिरंजीवपणे सुखे राहा. ठीक आहे म्हणे तथास्तु म्हणे तुला कळी काळाचं सुद्धा भीती नाही म्हणे आणि तू चिरंजीव होशील म्हणे. तेव्हा आपोआप शिर जोडता रेणुका उठे सत्वर. पुन्हा उठले ते बंधुचार रामा हर्ष झाला. आणि मग ते त्याचे जे भाऊ तेही उठून बसलेले आहेत आणि आई पण उठून बसलेली आहे. मग राम उठून धरी मातेचे चरण पुत्र स्नेही आलिंगुण आशीर्वचन दे माता. आणि मग आईने त्याला पोटाशी धरलेलं आहे. म्हणे माता ते अवसरी रामा त्वा मजवरी ही कृपा केली बरी खंती अंतरी न धरी हो. मग त्याची आई त्याला पोटाशी धरून म्हणते की तू मला खूप मोठं कृपा केली म्हणे माझ्यावर खूप चांगलं केलं म्हणे तर मला आता प्रायश्चित्त मिळालेलं आहे तर तू मनामध्ये खेद बाळगू नको म्हणे. ज्या पातिव्रत्या सांभाळती त्यांनी ही गोष्ट ठेवावी चित्ती. जाता अन्यत्र चित्तवृत्ती ऐसी गती ओढवेल्या. आणि ज्या पातिव्रत्याप्रमाणे वागतात त्यांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी की आपलं जर मन दुसरीकडे गेलं तर अशीच काहीतरी हे शिक्षा मिळते म्हणे. उमुरे चिंता का न उरेने चिंता कामसक्ता कामा बुडविशी चिंता कामा बुडविशी संता. तुला अधिकार असो आता घेई शांतता अजून तरी. तर मग मन म्हणे आपलं एकाच ठिकाणी शांत ठेवायचं. काम ठाईचा चावटा भल्या भल्यांचा करी तोटा. सज्जना बुडवी हा करंटा मोठा खोटा तीन लोकी. तर हा काम कसा आहे म्हणे ह्याच्यानी हा करंट आहे म्हणे हा चांगल्या चांगल्यांचा हे करून तोटा करतो म्हणे याच्यामुळे. तर याच्याने भलं होत नाही असा हा काम आहे म्हणे तो ते काम नको म्हणे. लुटारू हा ऐशा चोरा केवी देशी चित्ता थारा. आता तरी सारा सारा विचारा करी निश्चय. आणि मग असं ह्या पतिव्रता स्त्रियांनी लक्षात ठेवायचं की आपलं मन दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही. तुझे ठाई न उठता काम दूर होईल की परंधाम. तेव्हा तू होई निष्काम परंधाम दूर नसे. सर्वथा कामा न सोडवे तरी एवढेच कई बरवे. पतिचरणादरी ब्रह्म भावे एवढा काम राखी तू. मग आपोआप निष्काम होशील तू आत्माराम. या परता उपशम नको धाम हे तुझे. असे चित्ता वळवणी आपले स्वाधीन करुणी. रेणुका लावी पतिभजनी अनुदिनी समरसे. आणि मग पुढे मती पतीची सेवा परत करायला लागलेली आहे. पतीचे चरण धरून म्हणे मी केवळ पापीन दुष्टवासना उठवून दुष्ट दर्शन पै केले. तर मी पापी आहे म्हणे माझ्या मनात पापवासना उत्पन्न झाली आणि मी दुष्ट असं वर्तन केलेलं आहे. हा घडला महोत्पात त्याते तुम्ही केले शांत. बरवे दिधले प्रायश्चित्त हे देहांत पापशोधक. तर माझ्या हाताने खूप मोठे कुकर्म घडलेलं होतं आणि तुम्ही मला प्रायश्चित्त दिलं हे खूप चांगलं केलं म्हणे.
त्याच्याने माझ्या देहाची शुद्धी झालेली आहे म्हणे. हा तुमचा नव्हे कोप, माझा वाढवणी अनुताप, निःशेष घालविले पाप, आता निष्पाप झाले मी. तर हा तुमचा संताप नव्हता म्हणे, तर तुम्ही मला पापमुक्त केलेलं आहे. कोण एवढा दयाळू, कोण एवढा कनवाळू, केला माझा सांभाळू, असा प्रतिपाळू कोण जगी. तर तुमच्यासारखे दयाळू कनवाळू तुम्हीच म्हणे, असं पतीला म्हणते. सद्धर्माचा उपदेश, मूर्खा ऐकता येई रोष, प्रथम वाटे जे विष, अंती विशेष अमृतते. जर सधर्म असेल, त्याचा जो कोणी उपदेश केला तर तो शहाणा असेल त्याला पटतं, पण मूर्ख असेल त्याला राग येतो. हे काय सांगतायत बा. पण ते जे विष वाटतं तर ते शेवटी काय असतं, अमृत असतं म्हणे. आजी केला उपकार, मला ठरविले धर्मावर, जन्मोजन्मी हाचीवर, सेवावे सादर चरणे. तर मला तुम्ही अशा प्रकारे पापमुक्त केलं तर जन्मोजन्मी हाच पती मला मिळू दे म्हणे. आम्ही पतिव्रता नारी, पती विने आम्हा कोण तारी, हा निर्धार आमुचे अंतरी, उभय लोक हाच एक पती. अशी विनंती करून प्रसन्न केले पतीचे मन, ऋषी बोले सुप्रसन्न, तुझे मन शुद्ध असे. मग ती रेणुका आनंदे, पतीशी प्रेमे नांदे, पती ब्रह्ममानी अभेदे, एक मन जयाचे. अशा प्रकारे ते परत आनंदात राहायला लागले. साक्षात विष्णू राम, स्वय वैकुंठ धाम, असून या अकाम, शिवसेवा तत्पर राहे. तर राम कोण होता, तर तो विष्णूचा अवतार विष्णू होता. आणि तो विष्णू असून सुद्धा शिवाची सेवा करायचा. शिव म्हणजे कोण, जमदग्नी. अर्जुनाचा वर, सिद्ध करावया लक्ष्मीवर, धरी द्विजावतार, नामे परशुधर प्रसिद्ध. आणि अशा प्रकारे अर्जुनाचा वध करण्यासाठी विष्णूने प्रत्यक्ष अवतार घेतलेला आहे परशुरामाचा. गाय नेली हे मिश करुणी, अर्जुनासी युद्ध करुणी, समरी त्यासी मारुणी, मोक्ष सदनी पाठवी. आणि पुढे ती कथा येणार आहे. कामधेनू नेल्यामुळे अर्जुनाला आणि परशुरामाचं युद्ध झालेलं आहे. पुढे ती कथा आहेच. इति श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे 19ध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.